महाराष्ट्रामध्ये भाजपला पुन्हा धक्का बसण्याची शक्यता। भाजपचे नेते राजेंद्र बिपाडा शरद पवारांच्या भेटीला, मात्र काही कारणास्तव पवारांसोबत भेट होऊ शकली नाही अशी माहिती। शरद पवारांच्या बैठकांचा सिलसिला पुढील आठवड्यातही सुरू राहणार। उत्तर महाराष्ट्रामधील इच्छुकांनी घेतली पवारांची भेट, तर 10 तारखेला मुंबई दौरा। महाविकास आघाडीमध्ये हडपसर विधानसभेची जागा शिवसेना ठाकरे गटाकडे असेल। महादेव बाबर हे हडपसर विधानसभेचे उमेदवार असतील, सुषमा अंधारे यांची माहिती। जागा शिवसेनेची जागा आहे, महादेव बाबर लढवणार आहे। महाविकास आघाडीकडून हडपसरची जागा ही शिवसेनेला। सुषमा अंधारे यांनी अशा पद्धतीने उमेदवाराच्या नावाची घोषणा करू नये। महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी, प्रशांत जगतापांचा अंधारेंना सल्ला। सुषमाताई असतील किंवा प्रशांत जगताप असतील यांनी महाविकास आघाडीचं जागा वाटप उमेदवारीच्या बाबतीत चर्चाच करू नये असं माझं म्हणणं आहे। अर्थात त्या खूप मोठ्या नेत्या, मी त्यांना सल्ला देणं एवढा मोठा नाही। लाडकी बहीण म्हणून शिंदेंनी नीलम गोरेंना विधानसभेचं तिकीट द्यावं। नीलम गोरेंची लोकांमध्ये किती पत आहे ते समजेल, सुषमा अंधारे यांची टीका। आमदार संजय शिंदे यांच्या वतीने करमाळा माढा विधानसभा मतदारसंघातील 36 गावांमधील कार्यकर्ता संवाद मेळावा। बबनराव शिंदे, संजय शिंदे, रमेश शिंदे एकाच व्यासपीठावर आल्यामुळे चर्चांना उधाण। सोलापूरच्या मोहोळ विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार रमेश कदम पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात। पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेत कदम यांनी प्रचाराचा नारळ फोडला। माड्याचं मैदान मारण्यासाठी माझी रंगीत तालीम सुरू, मैदान मीच मारणार। अभिजित पाटलांकडून विश्वास व्यक्त, तर बबनराव शिंदेंच्या हाती पवारसाहेब तुतारी देतील असं वाटत नाही, पाटील यांचं विधान। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा निर्णय येत्या 8 दिवसांमध्ये होणार, जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य। जागा वाटपाचा उपक्रम पुढच्या 8 दिवसात पूर्ण होईल। जागा वाटप जाहीर होण्याआधी दापोली विधानसभेत योगेश कदम यांच्या नावाची घोषणा। अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी नाव जाहीर केल्यामुळे नव्या वादाची शक्यता। बीड जिल्ह्यामधील 6 मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याचा संकल्प। शरद पवार यांच्या टीकेला धनंजय मुंडेंचं उत्तर, तर परळीमध्ये मंत्री धनंजय मुंडेंच्या माध्यमातून 1000 श्रवण यंत्रांचं वाटप। मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात रोहिणी खडसेंचे भावी आमदार म्हणून बॅनर लागले, कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। मनसेच्या 150 पदाधिकारी कार्यकर्त्यांचा बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश। नालासोपाऱ्याचे आमदार क्षितेश ठाकूर आणि वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाला धक्का। भांबडे जिल्हा परिषद गटामधील 18 गावांमधील पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश।